नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज 24 मराठीच्या खास रिपोर्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आजचा खास रिपोर्ट आहे दहशतवादी ईमेल. आज दिवसभर सर्वत्र एका गोष्टीची चर्चा होते आणि मुळातच या घटनेबद्दल सर्वत्र दहशत पसरली आहे. आणि ते प्रकरण म्हणजे मुंबईच्या अनेक नामांकित रुग्णालयांना गेलेले धमकीचे ईमेल. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार VPNचा वापर करत या रुग्णालयांना धमकीचा ईमेल पाठवण्यात आला आहे. ज्या रुग्णालयांना या धमकीचा ईमेल प्राप्त झालाय त्यामध्ये जसलोक रुग्णालय, रहेजा रुग्णालय, सेवन हिल रुग्णालय, कोहिनूर रुग्णालय, KM रुग्णालय, JJ रुग्णालय आणि सेंट जॉर्ज रुग्णालय यांसारख्या मोठ्या आणि नामांकित रुग्णालयांचा समावेश आहे. मुंबईतील जवळपास 50हून अधिक रुग्णालयांना बॉम्ब हल्ल्याची धमकी मिळाली आहे. ईमेलद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांना प्राथमिक तपासानंतर मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील अनेक नामांकित रुग्णालयांना त्यांच्या ईमेल ID वर हा धमकीचा मेल आला आहे. आणि धमकीचा ईमेल biwal.com नावाच्या वेबसाईटचा वापर करून पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितलंय की धमकीचा ईमेल पाठवणारी व्यक्ती अद्याप सापडली नाहीये. धमकीचा ईमेल पाठवण्यामागचा हेतू काय होता याचा पोलीस सध्या शोध घेत आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांकडून तपास देखील करण्यात आला आहे. तसेच ईमेल पाठवणाऱ्याचा शोध घेतला जात असल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलंय. दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालय परिसरात बॉम्ब स्क्वॉड देखील तैनात करण्यात आल्याची माहिती दिली जात आहे. रुग्णालयच नाही तर मुंबईच्या महाविद्यालय आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाला देखील अशा प्रकारचे ईमेल पाठवण्याची धमकी दिल्याची माहिती दिली जात आहे. मुंबईच्या हिंदुजा कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये आणि BMC मुख्यालयाला केलेल्या या मेलमध्ये बॉम्बने उडवून लावण्याची धमकी दिली जात आहे, ज्यामुळे सर्वत्र दहशतीचे वातावरण पसरले आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीतही अशाच प्रकारे रुग्णालयांना ईमेलद्वारे बॉम्ब हल्ल्याची धमकी देण्यात आली होती, ज्यामध्ये GTB रुग्णालय, दादादेव रुग्णालय, हेगडेवार रुग्णालय आणि दीपचंद्र बंधू रुग्णालय या महत्वाच्या रुग्णालयांचा समावेश होता. या धमकीचे ईमेल मिळताच दिल्ली पोलिसांनी या रुग्णालयात दाखल होत तपासही केला होता. मात्र त्यांना कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. मात्र मुंबईला 26/11 सारख्या मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा इतिहास असल्यामुळे लोकांच्या मनात अशा ईमेलमुळे धास्ती भरणं सहज शक्य आहे. आणि याच पार्श्वभूमीवर अशा प्रकारचे धमक्यांचे ईमेल पाठवण्याचा कट रचला जातो आहे की खरंच कुठल्या मोठ्या धोक्याची ही घंटा आहे, असा प्रश्न इथे निर्माण होत आहे. मात्र अशा प्रकारे नामवंत रुग्णालय आणि महाविद्यालयाला अशा प्रकारे धमकीचे ईमेल पाठवण्याचं धाडस नेमकं कोण करतंय आणि का करतंय याची सध्या सगळ्यांनाच चिंता लागली आहे. आणि पोलीस लवकरच याचा छडा लावतील. मात्र तोपर्यंत न्यूज 24 मराठीच्या वतीने आम्ही सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करतो. त्याचबरोबर पोलीस तपासादरम्यान नागरिकांना आणि तपासानंतरही सर्व नागरिकांना ते निर्देश देतील त्याचेही काटेकोरपणे सर्व नागरिकांनी पालन करावे. तर आजच्या या खास रिपोर्टमध्ये आपण इथेच थांबत आहोत. पण अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी पाहायला विसरू नका न्यूज 24 मराठी.